उल्हासनगर मधील मानोरे गावात वामन भोयर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। अज्ञात व्यक्तीने घराजवळ येत 2 गोळ्या झाडल्या आहेत। घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मोटरसायकलवरून एक जण आला, मात्र वामन भोयर यांच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीत घुसला। त्याने घराजवळ येत घरावर 2 गोळ्या झाडल्या। गोळीबार घरासमोर एवढा जवळून करण्यात आले की खिडकी वाटे गोळी घरात गेली। घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरू केला आहे। वामन भोयर यांच्या कुटुंबापैकी कोणीही जखमी झालेले नाही। ही गोळीबार घाबरवायला होती की कोणाला मारण्याचे षडयंत्र होते, याबाबत अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहे। विठ्ठलवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये मानेरगाव या ठिकाणी स्थानिक रहिवासी प्रमोद भोयर हे रिक्षा चालवतात। यांच्या घरावरती आज 18 ऑगस्ट रोजी पहाटे 4:30 वाजता सुमारास अज्ञात व्यक्तीने दरवाजावरती आणि खिडकीवरती फायर केलेला आहे। अग्निशस्त्रातून कोणत्या तरी 2 बुलेट फायर झालेले आहेत। याच्यामध्ये कोणी अद्याप जखमी झालेले नाही आणि आपण त्याप्रमाणे प्रमोद यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम आणि भारतीय हत्यार कायदा या दोन्ही कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहोत। फॉरेन्सिक टीम पण आपण बोलवलेली आहे। वेगवेगळ्या अँगलनी याच्याबाबत आपण तपास करत आहे। जे आपले रहिवासी आहे यांच्याकडून पण आपण माहिती घेत आहे। सीसीटीव्ही कॅमेरा आहे, त्याच्यातले फुटेज पण आपण चेक केलेलं आहे। एक संशयित बाईक स्वार हा दिसत आहे। लवकरच आपण आरोपीचा शोध घेतो अशी आशा आहे। चिंगीच्या भातुकली सारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते। भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली। त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची। शासनानं हेच कर्तव्य पार पाडले। आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला। त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो। पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं। अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं। स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला। केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली। लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली। आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।